थोडं बस ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम रंगदेवता, स्थानदेवता, माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवतेला वंदन करून कुलस्वामिनी भैरी भावई, भैरी भगवती माता श्री मल्लिकार्जुन आणि नवलाई देवी यांनाही विनम्र अभिवादन करून चरणाशी नतमस्तक होऊन जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी वाडी लिंबू लोटणकर बंधू, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, आज या ठिकाणी कुलस्वामिनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने खरोखरच हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या लोटणकर बंधूंच्या वतीनं आज या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांचं मनोरंजनासाठी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटे असं निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं आमचं कोकण आणि याच कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा पदस्पर्शाने पावन झालेला आमचा देवगड तालुका आणि याच देवगड तालुक्यामधील या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवगडच्या पाण्यामध्ये बांधलेला आमचा विजयदुर्ग किल्ला आणि तोच ठरला संपूर्ण भारत देशामध्ये स्वर्गाहूनही सुंदर असलेला आमचा सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यात वसलेलं छोटस असं मुणगे माझं गाव आणि या मुणगे गावच्या आई भगवती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतोय, समीर दिलीप महाजन हे माझं नाव, समीर दिलीप महाजन हे माझं नाव, समीर दिलीप महाजन हे माझं नाव. श्रीदेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे आडवळवाडी हे माझ्या भजन मंडळाचं नाव, हे माझ्या भजन मंडळाचं नाव. आज या ठिकाणी आम्हाला पखवाज साथ करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत असे पखवाज वादक यांनी आज 35 वर्ष अख्खा महाराष्ट्र गाजवला. सन्माननीय रामानंद उर्फ राजू सावंत, गाव त्यांचं वर्धे, तालुका कुडाळ आणि आम्हाला तबला साथ करतायत सन्माननीय सुनील बोरकर, मुक्काम त्यांचं मुणगे, तालुका देवगड. त्याचप्रमाणे आजच्या या डबलबारीच्या जंगी सामन्यासाठी माझ्या जोडीला असलेले प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय गौरव अशोक पांचाळ, श्री साई प्रासादिक भजन मंडळ, कुणगुस, कडेपठार, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. त्यांना पखवाज साथ करतायत सन्माननीय वैभव पांचाळ. सन्माननीय
सन्माननीय सौरभ भोगले आणि तबला साथ करतायत प्रदीप साठे. तर आम्हा दोन्ही बुवांना आज या पवित्र अशा ठिकाणी, या कुलस्वामिनीच्या या ठिकाणी, या लोटणकर बंधूंनी भजन रूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या भगवती प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आयोजक आहेत सन्माननीय, ज्यांनी आम्हाला डबलबारीसाठी संपर्क केला असे सन्माननीय श्री उमेश लोटणकर, सन्माननीय श्री वैभव लोटणकर, श्री प्रथमेश लोटणकर, श्री सुधीर लोटणकर आणि श्री दिलीप लोटणकर. त्याचप्रमाणे सन्माननीय समन्वय श्री अनिल नामदेव लोटणकर, त्याचप्रमाणे सर्व लोटणकर परिवार यांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. आज या डबलबारीच्या सामन्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ बुवा उपस्थित असतील, या गावचे बुवा उपस्थित असतील. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आजच्या या बाईसाठी पखवाज वाजक आले असतील, नमन शक्ती तुरा कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील, अन्य कलाकार उपस्थित असतील. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. संपूर्ण जगताचं आराध्य दैवत श्री गणपती गजाननाला वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होत माझी ग्रामदेवता आई अनुभवणी माता भगवती माता बाईची देवी मातेच्या चरणाशी नतमस्तक होत श्रीदेव वेतोबाचे, श्रीदेव मल्लिकार्जुनाचे आशीर्वाद घेऊन माझी कुलदेवता महालक्ष्मी भावई मातेच्या चरणाशी नतमस्तक होत रंगदेवता आणि स्थानदेवतेला वंदन करून इथल्या जागेवाल्याच्या चरणाशी नतमस्तक होत सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून श्री रामेश्वर, श्री कुणकेश्वर देवाचे आशीर्वाद घेऊन श्री स्वामी समर्थ, श्री साईनाथ महाराज, श्री दत्तगुरु, श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊन कुलस्वामिनी भैरी भवानी, भैरी भगवती आई नवलाई देवीचे आशीर्वाद घेऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुद्रा करून जमलेल्या तमाम मायबाप भजन रसिकांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या आमने सामने डबलबारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हॅलो हॅलो धन्यवाद.
मनोभावे देवा करीतो मी सेवा मनोभावे देवा करीतो मी सेवा तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा साधुनी प्रपंच केला परमार्थ साधुनी प्रपंच केला परमार्थ रंगलो मी भजनी त्यागुनी हा स्वार्थ रंगलो मी भजनी या गुणी आस्वाद मन निर्विकार कशाचा नहेवा मन निर्विकार कशाचा नहेवा तारु प्रपंचाचा पैलतिरी न्यावा दारू प्रपंचाचा पैरती न्यावा तुकड्या दास म्हणे ईश्वर स्मरावा तुकड्या दास म्हणे ईश्वर स्मरावा तुझे चरणी माझा हा देह हा झिजावा तुझे चरणी माझा 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 देह हा जिजावा तुझे चरणी माझा देह हा झिजावा. देह हा जिजावा देह हा जिजावा देह हा जिजावा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी दया आठविता महापुण्यराशी हो नमस्कार माझा माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी
सद्गुरु ज्ञानेश्वरा कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदा सर्व लोटनकर बंधू भगिनीचे मनापासून लाख लाख आभार मानतो. आज बुधवार दिनांक 29/4/2026 श्री कुलदैवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लोटणकर परिवाराकडून भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. लोटणकर परिवार खालचेघर लोटणकरवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. भजनाचे प्रायोजक श्री अनिल नामदेव लोटणकर. कोकणपुत्र कविवर्य कैलासवासी नामदेव लोटणकर यांच्या मुशीतून तयार झालेले सुपुत्र श्री अनिल नामदेव लोटणकर यांनी वडिलांच्या सामाजिक भावनेचा भान ठेवून त्यांचे सामाजिक कार्य अविरत चालू ठेवले आहे. त्यांचा आम्हा लोटणकर बंधूंना सार्थ अभिमान आहे. खरोखरच अनिल नामदेव लोटणकर यांचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे. एकदा जोरदार टाळ्या या अनिल साहेबांसाठी एकदा होऊन जाऊ दे. कारण बघा, एक अनिल साहेबांसाठी सांगतो की आहेत ते या गावची शान, आहेत ते या गावची शान. प्रत्येक माणसाला तुमचा अभिमान, प्रत्येक माणसाला तुमचा अभिमान. सर्व नगरवासियांनी राखला तुमचा मान. अशा या लोटणकर बंधूंना तुमच्या आमच्याकडून लाख लाख सलाम, लाख लाख सलाम, लाख लाख सलाम. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थिती भरपूर आहे. तुमचे मी लाख लाख आभार मानतो. कारण बघा, भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे आणि भजनाची सुरुवात भजनीय रूपाने पहिली झाली पाहिजे. कारण आता काय झाला की आमने सामने बारी म्हटल्यानंतर याच खरोखरच तुमचे मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण सर्व लोक शांत चित्ताने ऐकतायत, नाही का? असा सगळीकडे होत नाही. आमच्याकडे जर बघलास तर एवढ्यात पेटोके, बरोबर की ना? शेलाय म्हणून सांगते, शेलाय. तर खरोखरच सुज्ञ असं या ठिकाणी भजन रसिक आहे. आणि भजन म्हणजे भक्तिरसातून जनमानसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन आहे. कारण या कलियुगामध्ये जर परमेश्वराच्या चरणापाशी सहज जाण्याचा जर मार्ग असेल तर तो भजन आहे. कारण आता हा जो जमाना चाललाय तो कलियुगाचा जमाना चाललाय आणि या कलियुगाच्या जमान्यामध्ये नामस्मरण खरोखरच खूप कमी होत चाललंय. भजनं म्हणा किंवा अनेक प्रबोधनाची साधनं कमी होत चालली आहेत. आणि खरोखरच या मंडळाने आज या ठिकाणी या परिवाराने बुवा दुसरा कुठचाही कार्यक्रम ठेवला असता, एवढी सुशोभीकरण, एवढं सगळी सजावट या लोटणकर बंधूंनी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या या परिवारासाठी होऊन जाऊन दे. कारण तू घराचे दरवाजे मोजलं किती? हा, अरे सकाळ होय, म्हणजे दरवाजात का फुडसून घैसून जावतं आणि पाठसून घैसून जावतं समजायचं ना, कळला का? म्हणजे खरोखर आता एवढं मोठं घर हे आता सध्याच्या जमान्यामध्ये बघायला मिळत नाही. ही अशी जुनीच घरं आहेत, मोजकीच आहेत, ती बघायला मिळतात. एवढा मोठा परिवार आमच्याकडे सुद्धा पूर्वी 50-50 एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे एकत्र राहायचे, एकाच चुलीवरती जेवण शिजवायचे आणि ती जी मजा होती ती काही औरच होती. पण आता ते दिवस बघायला मिळत नाही, बरोबर की ना? लग्न झाला का बायको पहिल्यांदा काय सांगतली? पहिली आधी बाजूक चला, नाही का? अशी परिस्थिती आहे. तर 84 दशलक्ष योनीमधून जर आपल्याला मनुष्याचा हा देह मिळाला असेल तर आज या ठिकाणी आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. कारण हा मनुष्यरूपी देह जो आपल्याला मिळालाय तो परत मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून
या कलियुगामध्ये भजन कीर्तन नामस्मरण हेच शाश्वत आहे आणि तेच या ठिकाणी आपण केलं पाहिजे. कारण रामकृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा या ठिकाणी झालाच पाहिजे. ज्या ठिकाणी भजन असतं, कीर्तन असतं, नामस्मरण असतं, असं म्हणतात की प्रत्यक्ष परमेश्वर त्या ठिकाणी परमेश्वराचा सहवास असतो, वास करत असतो, नाही का? म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम भजन. कारण आपण सांगितलं की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम उच्चारणं पण सोपं आहे आणि समजणं पण सोपं आहे, पण कृष्ण उच्चारताना सुद्धा त्याला जोडाक्षरी शब्द आहेत आणि तो समजून घेणं सुद्धा कठीण आहे. कारण ज्या श्रीकृष्णाला छोटीशी बासरी उचलायला स्वतःच्या 2 हातांचा आधार घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णाने एक गोवर्धन पर्वत, अख्खा गोवर्धन पर्वत त्याने आपल्या करंगळीवर उचललेला आहे, नाही का? साक्षात मृत्यूच्या डोक्यावरती नाच करतोय, साक्षात मृत्यूच्या डोक्यावरती, त्या नागाच्या फण्यावरती उभा राहून नृत्य करतोय तो श्रीकृष्ण आपल्याला ओळखणं खूप कठीण आहे. सोन्याची द्वारका असताना सुद्धा सुदामासारखा गरीब मित्र ज्याचा आहे तो श्रीकृष्ण आपल्याला ओळखणं खूप कठीण आहे. पहिल्या अपराधाला मुंडक उडवण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती, परंतु 99 अपराध सुद्धा थांबून 100व्या अपराधाला ज्यानं मुंडक धडा वेगळं केलं सुदर्शन चक्रानं आपल्या, तो श्रीकृष्ण आपल्याला ओळखणं खूप कठीण आहे. कारण आजच्या जमान्यामध्ये रामायण महाभारत या गोष्टी या भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणं, भागवत प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. खरोखरच गौरव पांचाळ बुवा, आज खरोखर तुम्ही चांगली जोडी निवडली आहे. उत्कृष्ट भजन, सुंदर गायन. माझ्यापेक्षा सुद्धा त्यांचं अभ्यास त्यांचा खूप मोठा आहे. मी त्यांच्यासमोर भजनाच्या बाबतीत खूप छोटा आहे, वयन मोठं कळला, पण तेवढं भजनाच्या बाबतीत थोडं छोटा आहे. मी स्वतःच समजतो काय, कारण माझ्यापेक्षा त्यांचं गायन सुंदर आहे. खरोखरच एकदा जोरदार आमच्या जोडीवाल्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यांचे गुरुजी आहेत संतोष शिरशेकर बुवा. आम्ही सुद्धा कधी फोन केलं, काही जरी विचारलं, गजर आम्हाला द्या किंवा काय, काही पण ते फोनवरती आम्हाला देतात. एकदा यांच्या गुरूंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि त्यांना उदंड आयुष्य शिरशेकर बुवांना मिळवून दे अशी त्या भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतो. आणि सगळ्यात आभार मी महत्वाचे मानीन म्हणजे ज्यांना भजन क्षेत्रामध्ये आम्ही देव मानतो असे आमचे प्रमोदजी हरियाण बुवा, यांचे मी या भजन मंडळाच्या वतीने, माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो आणि या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मनोरंजन होणार, रूपवली झाली की तुमचं मनोरंजन चकना उडून सुरुवात नाही रे.
हर 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 शिव शंभो 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 हर 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 शिव शंभो 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 आ हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा गंगाधरा हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा गंगाधरा हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा सांब सदा शिव हे महादेवा शंभो 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 चंद्रशेखरानंदी वाहना शंभो करुणासागर दयागिरी तू शंभो शंभो हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा गंगाधरा हर हर शंभो शंभो शंकरा हरिहर रूपा दीन दयाळा हरिहर रूपा दीन दयाळा हर रूपा दीन दयाळा हर रूपा दीन दयाळा हरिहर रूपा दीन दयाळा हरिहर रूपा दीन दयाळा सानी प म प नि प म नि प म रे प म नि प म रे सा सानी प म प नि प म नि प म रे प म नि प म रे सा रे सा नि सा रे रे मपनी मपनी नी नी पनिसा 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 सा सा नी सा नी परी प मप मरे 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 सारी सा मपरे मपरे मप प प मपनी 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 नी नी पनिसा 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 सा सा 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 हरिहर रूपा दीन दयाळा कर्पूर गौरा नेत्री ज्वाळा कर्पूर गौरा नेत्री ज्वाळा कर्पूर गौरा नेत्री ज्वाळा ओ कर्पूर गौरा नेत्री ज्वाळा कर्पूर गौरा नेत्री ज्वाळा कर्पूर गौरा नाम तुझे परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा हर हर परवेगा देवा हर हर परवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे परवेगा शंकरा
भस्म विलेपन शोभे अंगा गळा वासुकी त्रिशूळधारी नीळकंठ शंभो हर हर शंभो शंभो शंकरा 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 तांडव करीसी कैलासावरी तांडव करीसी कैलासावरी हो तांडव करीसी कैलासावरी डमरू वाजे डम डम करी डमरू वाजे डम डम करी डमरू वाजे डम 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 डमरू वाजे डम डम जटाभार शोभे श्री शंखनाद त्रिभुवनी धीम दननन ददरे तानी धीम दननन ददरे तानी धीम दननन ददरे तानी जटाभार शोभे श्री शंखनाद एका जनार्दनी गुरु परब्रह्मा एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना ओंकार स्वरूपाय ओंकार स्वरूपाय अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो जटाभार शोभे श्री शंखनाद त्रिभुवनी कृपा करी भक्तांवरी कृपा करी भक्तांवरी कृपा करी भक्तांवरी स्मरता शिव शंभो हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा हर हर शंभो शंभो शंकरा सांब सदा शिव हे महादेवा शंभो शंभो हे शिव शंकर उमा महेश्वर शंभो सांब सदा शिव हे महादेवा शंभो शंभो हे शिव शंकर उमा महेश्वर शंभो चंद्रशेखरानंदी वाहना शंभो करुणासागर दयागिरी तू शंभो शंभो हर हर शंभो शंभो शंकरा शंकरा गिरिजावरा हर हर शंभो शंकरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद